अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेनं स्क्रॅप विक्रेत्यांच्या दुकानात धाड टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। अमरावती शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास वेगानं पुढे नेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं लोहा बाजारातील भारत स्क्रॅप आणि शानू ओल्ड डिस्पोजल या स्क्रॅप व्यावसायिकांवर छापे टाकले। छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुटे भाग मिळून आले। मात्र संबंधित व्यावसायिकांकडे खरेदी विक्रीची कोणतीही कागदपत्र अथवा स्क्रॅप परवानगीचे आदेश सापडले नाही। भारत स्क्रॅपचे मालक अब्दुल हफीज अब्दुल गणी यांच्या घराजवळ असलेल्या मोक्या जागेतून 4 कागदपत्रविना असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईत एकूण 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही स्क्रॅप व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्तालयानं सर्व स्क्रॅप व्यावसायिकांना इशारा देत खरेदी विक्री व्यवहाराची पूर्ण कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचं आवाहन केलंय।